पवार काका पुतणे एकाच मंचावर येणारे शिखर बँक परिसंवादाच्या निमित्तानं ते एकाच मंचावर येतील। 12 मे रोजी शरद पवार अजित पवार एका व्यासपीठावर येतील। बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकरांनी हा योग जुळवून आणलेला आहे। पवार काका पुतणे एकाच मंचावर येणार आहेत। 12 मेला अजित पवार एका व्यासपीठावर येणार आहेत, तिथे शरद पवारही येणार आहेत। शिखर बँक परिसंवादाच्या निमित्तानं दोघे काका पुतणे एकाच मंचावर येणार आहेत, त्यामुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे। 12 मेला शरद पवार अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र असणार आहेत। बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकरांनी हा योग जुळवून आणलेला आहे। शिखर बँक परिसंवादाच्या निमित्तानं काका पुतणे एकत्र येणार आहेत। ही मोठी बातमी आपण पाहतोय। पवार काका पुतणे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, काका पुतणे एकाच मंचावर पुन्हा एकदा येणार आहे। हो, अगदी मी गेल्या 1-2 महिन्यापासून हे योग येत आहेत की जुळून आणले जात आहेत असा प्रश्न पडणे इतपत दोन्ही काका पुतणे या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना दिसत आहेत। म्हणजे काही संस्थांचे कार्यक्रम असतील, म्हणजे परवाचं शुगर याच्या परिसंवादाचा कार्यक्रम होता, इतर आणखी आताही तसं शिखर बँक ही सहकारी बँक आहे राज्याची शिखर बँक, त्याचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी हे दख्खनचा उठाव आणि सहकार्याचे मुहूर्तमेढ या घटनेला म्हणजे त्याची घटनेला तिथूनच त्या दख्खनच्या उठावातूनच सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोडली गेली। त्याला 150 वर्ष पूर्ण होतात येत्या 12 तारखेला। त्यानिमित्त हा परिसंवाद आयोजित केलाय। सहकाराची धोरणं आणि राज्य सरकारची एकूण त्यामध्ये सहभाग या परिसंवादात स्वतः शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे हे पाचही सगळे लीडर एकत्र असणार आहे। आणि विशेष म्हणजे एकत्र शेजारी त्यांची आसन व्यवस्था असणार आहे पवार आणि अजित पवार, शरद पवारांची। हे सगळ्यात महत्त्वाचं। निश्चित धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी।